डायबेटिक रेटायनोपॅथी. ज्या वेळेला शरीरामध्ये पित्त वाढायला लागतं किंवा हीट वाढायला लागते, तर त्यावेळेला एकूणच शरीराच्या ज्या काही रक्तवाहिन्या आहेत याच्यामध्ये गरम रक्त होतं आणि मग हे शरीर मेंटेन करायला बघतं आणि त्याच्यासाठी आपण बघतो की मग कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं. कारण गरम रक्त जर रक्तवाहिनीतून जात असेल तर ते रक्तवाहिनीला डॅमेज करेल. मग अशा वेळेला शरीर काय करतं, स्वतःला वाचवण्यासाठी तिथे कोलेस्ट्रॉलचे लेअर तयार करायला लागतं आणि मग हे प्रकरण असंच चालत राहतं आणि नंतर ज्या वेळेला शरीराच्या सहनशक्तीच्या बाहेर जायला लागतं त्यावेळेला आपल्या ज्या काही बारीक रक्तवाहिन्या असतात, ज्याला आपण कॅपिलरीज असं म्हणतो, ह्या रक्तवाहिन्या काय व्हायला लागतात, डॅमेज व्हायला लागतात. आता पहिल्यांदा त्या पायाच्या रक्तवाहिन्या डॅमेज होतील तर त्याला तुम्ही न्यूरोपॅथी म्हणाल. ज्या वेळेला त्या डोळ्यांच्या रक्तवाहिन्या डॅमेज व्हायला लागतील तर त्याला आपण काय म्हणतो, रेटायनोपॅथी असं म्हणतो. म्हणजे या डोळ्यांच्या पडद्याला सप्लाय करणाऱ्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये गरम रक्त झाल्यामुळे त्याला सूज यायला लागते. त्या रक्तवाहिन्यांना वाचवण्यासाठी तिथे कोलेस्ट्रॉलचे लेअर तयार व्हायला लागतात, त्यामुळे तिथे कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं आणि एकूणच प्रेशर सगळं हे वाढायला लागतं तिथे. आणि मग कंडिशन अशी होते की त्या फुटून काय होतील, तिथे रक्त तुमच्या रेटायनावर येईल आणि रेटायनावर जर का तुमच्या रक्त आलं तर काय होईल, तुम्हाला दिसायचं बंद होईल. किंवा मग जर का तिथे स्पॉट आले तर तुम्हाला असे मध्ये मध्ये स्पॉट दिसतील, ज्याला आपण डायबेटिक रेटायनोपॅथी असं म्हणतो. मग अशा वेळेला काय केलं जातं तर लोकली इंजेक्शन्स दिलं जातं आणि लोकली इंजेक्शन्स दिल्यामुळे काय होतं की टेम्पररी त्या फुटायच्या थांबतात. परंतु होतं कसं की जर का मूळ प्रॉब्लेम काय आहे की शरीरामध्ये वाढलेलं हीट, आणि जर का ही हीट तुम्ही जर का नाही कमी केली तर परत काय होतं, काही वेळाने परत ती सूज वाढायला लागते. साधारण 1-2 महिन्यामध्ये परत इंजेक्शन्स घ्यावं लागतं. काही काही जणांना तर दर महिन्याला, काही काही जणांना कधी कधी म्हणजे 2-3 महिन्यांनी अशी इंजेक्शन्स घ्यावी लागतात. आणि एकूणच जर का हे प्रकरण म्हणजे तुम्ही दाबत राहता या सगळ्या गोष्टी आणि याचा जर का अतिरेक झाला तर त्यावेळेला त्या रक्तवाहिन्या फुटतात आणि त्यातून अंधत्व येण्याची शक्यता निर्माण होते. पण आयुर्वेदाचं म्हणणं त्याच्या बाबतीत असं आहे की डोळा हा शरीराचा भाग आहे. म्हणजे तिथल्या रक्तवाहिन्यांमध्ये जर का काय होत असेल, प्रेशर वाढत असेल, कोलेस्ट्रॉल वाढत असेल तर त्याचा संबंध कुठे असतो, तुमच्या शरीराशी असतो. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये हीट वाढण्यामागचं नक्की कारण काय हे शोधावं लागतं. ही हीट कमी करावी लागते आणि मग ही हीट कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की पहिल्यांदा म्हणजे शमन करायचं, त्याच्यानंतर त्याचं शोधन म्हणजे काय करायचं, विरेचन करायचं. म्हणजे ही हीट जी आहे ती शरीराच्या काय करायची, बाहेर काढून टाकायची. आणि मग ही हीट जर का तुम्ही शरीराच्या बाहेर काढून टाकली तर काय होतं की तुमच्या शरीरातलं ओव्हरऑल जी काही म्हणजे सूजन आहे ती पूर्णपणे कमी होते. आम्ही बघतो की अनेक पेशंट्स आमच्याकडे येतात त्यावेळेला त्यांचं वजन जास्ती असतं, शरीरावर सूज आल्यासारखं प्रकरण असतं आणि आम्ही जेव्हा विरेचन देतो त्यावेळेला म्हणजे काय होते, शरीरातली ही सगळी सूज काय झालेली असते, कमी झालेली असते. आणि मग ही हीट जर का तुम्ही कमी करायला सुरुवात केली तर त्याच्यातून काय होतं की तुमच्या डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांच्या इथे सुद्धा वाढलेलं प्रेशर जे आहे ते नॉर्मलाइज व्हायला लागतं आणि त्याच्यानंतर लोकल लेवलला काम करताना काय करायला लागतं, तुम्हाला नेत्रबस्ती द्यावा लागतो. आणि हा नेत्रबस्ती जर का तुम्ही दिला तर मग त्यातून काय होत असतं की तुमच्या जे काही रेटायना आहे त्याच्यात त्याचे सेल्स आहेत त्याची ताकद वाढायला सुरुवात होते. आपलं शरीर नेहमी डिजनरेट होत असतं आणि रिजनरेटसुद्धा होत असतं. बेसिकली डोळ्यांच्या रक्तवाहिन्या डॅमेज व्हायला किंवा म्हणजे म्हणतो ना रेटायनाचे सेल जे आहेत ते वीक व्हायला कारण काय असतं की वातावरण शरीरातलं जर का बिघडलेलं असेल तर काय होतं, ते सगळं शरीर डिजनरेटिव्ह लेवलला जातं आणि त्यातून कॉम्प्लिकेशन्स वाढायला लागतात. पण तुम्ही ते शरीरातलं वातावरण जर का योग्य केलं तर शरीर काय होतं, परत रिजनरेटिव्ह लेवलला येतं. त्यातून तुमच्या रेटायनाचे सेल्स आहेत ते परत स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होते. तिथल्या ब्लड वेसल्स ज्या आहेत त्या नवीन ब्लड वेसल्स तिथे यायला सुरुवात होते. बेसिकली ज्या वेळेला म्हणजे म्हणतो ना की डोळ्यांचं प्रेशर वाढलेलं असतं तेव्हाही नवीन ब्लड वेसल्स येत असतात कारण जुन्या डॅमेज व्हायला लागलेल्या असतात. म्हणून आपण काय करतो, लेझर करतो किंवा इंजेक्शन देऊन हे नवीन रक्तवाहिन्या यायला काय करत असतो, प्रतिबंध करत असतो. आणि त्याच्यातून खरं असं की आपण निसर्गाच्या विरोधात काम करतो. तर त्यामुळे खरं वास्तविक काय करायला पाहिजे की शरीराचं जर काही योग्य टेम्परेचर तुम्ही म्हणजे मेंटेन केलं किंवा शरीरातली जी वाढलेली हीट आहे ती तुम्ही कमी केली म्हणजे ओव्हरऑल शरीरावर तुम्हाला काम करायला पाहिजे. आणि त्याच्यातून नुसती तुमची रेटायनोपॅथीच दूर होत नाही, कारण म्हणजे रक्तवाहिन्यांमुळे जर का प्रॉब्लेम्स होणार, म्हणजे डायबिटीजसाठी जे काही कॉम्प्लिकेशन्स होतात ते सगळेच रक्तवाहिन्या डॅमेज झाल्यामुळे होत असतात. म्हणजे तुमच्या जर का डोळ्याच्या रक्तवाहिन्या डॅमेज झाल्या तर त्याला तुम्ही रेटायनोपॅथी म्हणणार, पायाच्या रक्तवाहिन्या डॅमेज झाल्या तर त्याला तुम्ही न्यूरोपॅथी म्हणणार, किडनीला सप्लाय होणारा ब्लड सप्लाय जर का डिस्टर्ब झाला तर तुम्ही काय होणार, किडनी फेल्युअरसाठी जाणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही ओव्हरऑल जर का शरीरावर काम केलं, शरीरातली हीट कमी केली, रक्तवाहिन्यांवर पूर्णपणे काम केलं, नुसत्याच डोळ्यांच्या रक्तवाहिन्या नाही तर ओव्हरऑल शरीराच्या रक्तवाहिन्यांवर काम होत असतं त्यामुळे, आणि त्याच्यामुळे फ्युचर सगळेच कॉम्प्लिकेशन्स आपल्याला टाळता येतात. डायबेटिक रेटायनोपॅथी तर नक्कीच टाळता येते, पण त्याबरोबर इतर काही कॉम्प्लिकेशन्स होणार असतील ते सुद्धा आपल्याला काय करता येतात, टाळता येतात. त्यामुळे जर का म्हणजे म्हणतो ना की डायबिटीसमध्ये फ्युचर कॉम्प्लिकेशन जर का आपल्याला टाळायचे असतील तर आयुर्वेदाला सध्या पर्याय नाही.